जागूं मैं टीवी देखूं रातों को गाने सीखूं तेरे लिए, हाँ तेरे लिए। नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्र, तुम्ही आजचा इथं व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज आहे, ती पडणार आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल इथं करू शकता. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती सर्च करू शकता एज्युकेशन. तर सुद्धा तुम्ही सर्च करून सुद्धा इथं चॅनल जे ते जॉईन करू शकता आणि इथं ॲप जो आहे इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपले जे त्याच्या इथं व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनल तिथं अपलोड होत असतं. तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, तुम्ही आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवर अशा प्रकारच्या व्हिडिओज आहेत ते रोज येत असतात मित्र. तर अजून जिथे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंट इथं फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा आपले जिथे काही अपडेट आणि रील्स वगैरे इथं येत असतात मित्र. चला तर मित्र, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या इथे सर्वात आधी VPN असेल तिथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बायकोन आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्याला ओपन करतो. मला इथं कोणता एक इमेज इथं घ्यायचा आहे. घेतल्यानंतर आपल्या त्या इमेजची लेअर आहे ती 30 सेकंदापर्यंत करायची. त्यानंतर सुरुवातीला ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला भेटवायला इथं व्हिडिओ दिला आहे तिथे ॲड करून यायचा. जो काही इथं ॲड असेल तो सर्वात आधी इथं एक्स्ट्रा इथं करून घ्या. एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. तर आपल्या आता बिट 2वरती येऊन इथं स्प्लिट करा. परत बिट 3वरती जिथे आपल्या इथे येऊन जायचं आहे. परत स्प्लिट करा. परत बिट 4वरती येऊन इथं आपल्याला स्प्लिट करायचं आहे. तर मित्र, तुम्ही इथं जेवढं काही इथे बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेजेस जे असतील तिथे स्प्लिट करून घ्या. स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर बिटवाला इथे व्हिडिओ डिलीट करायचा. डिलीट केल्यानंतर आपले जेवढे काही इमेजेस असतील तिथं आपल्या इथं रिप्लेस करायचे आहेत. तर रिप्लेस करण्यासाठी सेकंड इमेजवरती येऊन आपल्या इथं रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो घ्या आणि इथे इमेजेस जे असतील तिथं रिप्लेस करून घ्या. तर तुम्ही स्टेप फॉलो करून जे तिथे इमेजेस जे असतील ते इथं रिप्लेस करून घ्या. आणि रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला इमेजेसला जिथं काही ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील तिथे द्यायचे आहेत आता. ओके, तर मित्र, आता आपली इथं ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करू. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर इनमध्ये येऊन इथं एक इफेक्ट भेटेल मित्रांनो. त्याचं नाव आहे मित्रांनो वॉटर कलर, जे ते वॉटर कलर टाईल. तर इथं अप्लाय करून टाका. परत सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला मित्रांनो ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर स्लिप अँड स्लाईड 2 द्यायचा आहे आणि परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं स्लिप अँड स्लाईड 1 द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इथे इमेजवरती येऊन जायचं आहे. इमेजवरती आल्यानंतर आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपली इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला इथं कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला एक एक्सपोज झूम अशा प्रकारचं ॲनिमेशन तिथं अप्लाय करून टाका. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं स्टेज आणि डिस्टॉर्ट अशा प्रकारचं ॲनिमेशन तिथं अप्लाय करा. परत नंतरचं जे ते इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं वेव्ह अँड स्लाईड हा जो ॲनिमेशन आहे तिथं अप्लाय करा. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इनमध्ये यायचं आहे. इनमध्ये आल्यानंतर एक टेक्स्चर स्प्रेड अशा प्रकारचा जो एक भेटेल ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाक. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं पेंडुलम 1 द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं पेंडुलम 2 इथं देऊन टाका. तर अशा प्रकारे इथं आपलं ॲनिमेशनचं जे काम आहे ते इथं झाल्यानंतर आपल्या इथं काही इफेक्ट जे असतील द्यायचे. ते देण्यासाठी सुरुवातीच्या इमेजवरती येऊन आपल्याला इंट्रो आणि आउटरोच्या ऑप्शनमध्ये येऊन डायमेंशन हा जो इफेक्ट आहे तो आपली ॲडजस्टमेंट वगैरे इमेज ते इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इंट्रो आणि आउटरोच्या ऑप्शनमध्ये ट्विस्टेड शीट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज इथं करून घ्या. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन इंट्रो आणि आउटरोमध्ये टेक्स्चर प्रिंट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला ह्याच्यामध्ये येऊन जायचं मित्र इमेजवरती. त्यानंतर परत इंट्रो आणि आउटरोमध्ये येऊन इथं डिफरंट सायझेस अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे 3 इमेज तिथं करून घ्या. परत नंतरचे इफेक्ट इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इथं स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं एक इफेक्ट भेटेल मित्रांनो क्रोम गॅलरी अशा प्रकारचा तो इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज तिथं करून घ्या. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन मोशनच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आणि मोशनच्या ऑप्शनमध्ये इथं एक स्केल हायलाईट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज तिथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये मेकॅनिकल हा इफेक्ट भेटेल तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज तिथं करा. प्रत्येक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये क्विक क्लोनिंग हा इफेक्ट भेटेल तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज तिथं करून घ्या. परत शेवटच्या इमेजवरती जायचे. परत आपल्या इथं बॉडी इफेक्टमध्ये
व्हिडिओ आणि इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये इथं इन्सर्ट सब्जेक्ट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून टाका आणि त्या इमेजमध्ये इथं ॲडजस्टमेंट इथं करून टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला ते व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. म्हणजे जो आपला ते व्हिडिओ होतो इथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जिथे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजून जिथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तो पण जय हिंद जय महाराष्ट्र.